नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. नमस्कार. शालेय संस्कार या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. या चॅनेलवर आपल्याला इयत्ता 9वी व 10वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या गणित विषयाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. माझे सर्व व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत. माझे व्हिडिओ आपणास आवडल्यास जरूर लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपणास अपलोड झाले की लगेच नोटिफिकेशनद्वारे आपणापर्यंत येऊन पोहोचतील. धन्यवाद. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच सेट्स. आज आपण उपसंच म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. उपसंच ची व्याख्या प्रथम समजून घेऊया. जर ए आणि बी असे दोन संच दिले असतील आणि संच बी चा प्रत्येक घटक हा संच ए चा देखील घटक असेल तर संच बी ला संच ए चा उपसंच म्हणतात आणि हे चिन्हात बी उपसंच ए असे दर्शवितात. आणि इथे जे हे चिन्ह दिसतंय हे उपसंचचं चिन्ह आहे आणि हा संच चिन्हात असा लिहितात बी उपसंच ए, आणि वाचताना बी हा ए चा उपसंच आहे असं तरी वाचतात किंवा बी उपसंच ए असं वाचन याचं करतात. उपसंच हा घटक समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. ए बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 7 असे 7 घटक या संचमध्ये दिलेले आहेत. यादी पद्धतीने हा संच लिहिलेला आहे, कंस पूर्ण. दुसरा संच घेतलेला आहे बी बरोबर महिरपी कंसात 2 4 6 कंस पूर्ण. हे दोन्ही संच यादी पद्धतीने आपण घेतलेले आहेत. मग आता इथे आपल्याला निरीक्षण करायचं आहे की संच बी मध्ये जे घटक आहेत 2 4 6 असे 3 घटक आहेत. हे सर्व घटक आपल्याला लक्षात येते की ए या संचामध्ये पण आहेत. 2 4 6 बी मध्ये घटक आहेत. इथेही 2 आलेला आहे, 4 आलेला आहे आणि 6 आलेला आहे. म्हणजे बी मधील सर्व घटक हे संच ए चे सुद्धा घटक आहेत. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो की बी उपसंच ए, कारण संच बी मधील प्रत्येक घटक हा संच ए चा देखील घटक आहे, म्हणून बी उपसंच ए असं आपण चिन्हामध्ये लिहू शकतो. आणि हाच संच, हेच दोन्ही संच वेन आकृतीच्या साह्याने आपण इथे दाखवलेले आहेत. वेन आकृती आपण पाहिलेलं आहे कसं दर्शवितात, यासाठी एक बंदिस्त आकृती वापरतात. मग इथे संच ए हा मोठा संच आहे की त्यामध्ये 7 घटक आहेत आणि बी मध्ये 3च घटक आहेत आणि बी मधले घटक हे ए मध्ये दिसत आहेत आणि बी हा संच लहान आहे म्हणून बी साठी वर्तुळ घेतलंय आणि संच ए दर्शवण्यासाठी आयत घेतलेला आहे. मग प्रथम बी संचातले घटक दाखवले 2 4 6 आणि ए संचामध्ये 1 2 3 4 5 6 7 पर्यंत घटक आहेत. मग ए संच म्हणजेच आयत आहे. मग आयतामध्येच हे सर्व घटक आपल्याला दिसले पाहिजेत. या सगळ्यांचा समावेश आयताच्या आतमध्ये व्हायला हवा, म्हणून आपण हे सगळे घटक याच्यात दाखवलेत. 1 आलेला आहे, 2 आलेला आहे, 3 4 5 6 7. आता हे जे घटक आहेत 1 3 5 7 हे वर्तुळाच्या बाहेर दाखवलेले आहेत, कारण ते बी मध्ये नाही आहेत. कारण वर्तुळ म्हणजेच बी संच आहे आणि आयत म्हणजे ए संच आहे. मग ए संचामध्ये हे 7 घटक आलेले आहेत, म्हणजेच सर्व घटक आलेले आहेत. वर्तुळातले घटकही संच ए चे घटक आहेच आहेत. म्हणून आपण वर्तुळामध्ये फक्त 2 4 6 हे घटक दाखवलेत, कारण बी मध्ये 3च घटक आहेत. पण ए मध्ये मात्र सर्व घटक आहेत, त्यामुळं आयताच्या आतमध्ये आपण वर्तुळ दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला सांगता येईल की बी हा ए चा उपसंच आहे, म्हणजेच बी मधले सर्व घटक हे ए चे सुद्धा घटक आहेत. आता अजून एक उदाहरण पाहूया उपसंच हा घटक समजावून घेण्यासाठी. दुसरं उदाहरण पाहूया. नैसर्गिक संख्यांचा संच एन बरोबर
महिरपी कंसात 1 2 3 4 डॅश 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 कंस पूर्ण हा अनंत संच आहे, कारण यामध्ये यादी न संपणारी आहे. डब्ल्यू बरोबर महिरपी कंसात 0 1 2 3 डॅश 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 कंस पूर्ण हा पूर्ण संख्यांचा संच आहे, हा देखील अनंत संच आहे. आय बरोबर महिरपी कंसात डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश 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 कंस पूर्ण हा देखील अनंत संच आहे. असे 3 संच आपण घेतलेले आहेत. एन हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे, डब्ल्यू हा पूर्ण संख्यांचा संच आहे आणि आय हा पूर्णांक संख्यांचा संच आहे. आता इथे आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की एन मध्ये जे घटक आहेत 1 2 3 4 डॅश 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 हे सर्व घटक पुन्हा डब्ल्यू मध्ये आलेले आहेत 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. म्हणजे एन चे सर्व घटक डब्ल्यू मध्ये समाविष्ट आहेत, डब्ल्यू मध्ये दिसतात. म्हणजे एन हा डब्ल्यूचा उपसंच आहे असं आपल्याला म्हणता येईल. डब्ल्यू मध्ये जे घटक आहेत 0 1 2 3 4 डॅश 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 हे सगळे घटक आय मध्ये आलेले आहेत 0 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. म्हणजे डब्ल्यू मधले सर्व घटक आय मध्ये आलेले आहेत, म्हणजे डब्ल्यू हा आयचा उपसंच आहे. मग हे दोन्ही वाक्य मी एकत्रच लिहिलेली आहेत. एन हा डब्ल्यूचा उपसंच आहे आणि डब्ल्यू हा आयचा उपसंच आहे. आणि इथे एन मधले सुद्धा सर्व घटक आय मध्ये आहेच आहेत, म्हणजे तुम्ही एन हा सुद्धा आयचा उपसंच आहे हे तुम्ही लिहू शकता. किंबहुना इथे या वाक्यामध्ये ते लिहिलेलंच आहे. म्हणजे पहिला संच हा दुसऱ्याचा उपसंच आहे, दुसरा हा तिसऱ्याचा उपसंच आहे, म्हणजे पहिला हा तिसऱ्या संचाचा उपसंच असतोच, हे यावरून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एका संचातले घटक जर दुसऱ्या संचाचे सुद्धा घटक असतील तर पहिला संच हा दुसऱ्या संचाचा उपसंच असतो. अजून एक उदाहरण पाहूया. पी बरोबर महिरपी कंसात AEIOU कंस पूर्ण हे आपल्याला माहिती की इंग्रजी वर्णमालेतील हे स्वर आहेत. आणि क्यू बरोबर महिरपी कंसात ABCD अप टू झेड कंस पूर्ण हे इंग्रजी वर्णमालेतील म्हणजे इंग्रजी लिपीतील ही 26 अक्षरे आहेत. मग आता इथे निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पी मध्ये जे घटक आहेत AEIOU हे 5ही अक्षरं पुन्हा क्यू मध्ये आलेलीच आहेत, कारण क्यू मध्ये इंग्रजीतील सर्वच अक्षरं घेतलेली आहेत. म्हणजे पी मध्ये जे घटक आहेत ते सर्व घटक क्यू मध्ये सुद्धा आहेत, म्हणजेच पी हा क्यूचा उपसंच आहे. हेच आपण चिन्हात इथे लिहिलंय, पी उपसंच क्यू हे उपसंचचं चिन्ह आहे. Let us see subset. If A and B are the two given sets and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A. Symbolically, it is written as B subset A, and it is read as B is a subset of A, or simply we can read B subset A. So this is the symbol of subset. Now let us see some examples on subset. First example, A is equal to in curly bracket 1 2 3 4 5 6 7 bracket complete. This set is written in listing method. B is equal to in curly bracket 2 4 6 bracket complete. This is also written in listing method. So there are 7 elements in set A and there are 3 elements in set B. Here, if we observe both the sets, every element of set B is also an element of set A. Look at the elements of both the sets. In set B, there are 3 elements 2, 4 and 6. And these 3 elements are also the elements of set A. Here 2, 4, 6 is also included in set A. So every element of B is also element of A. So we can say that B subset A. So symbolically we can write B subset A, or we can read as B is a subset of A. And this can be represented by Venn diagram also. Let us see Venn diagram. Set A is 1, 2, 7 elements are there. So I choose rectangle to represent the set A.
and circle to represent the set B. So there are 3 elements in B. So B is nothing but a circle. So 2, 4, 6, these 3 elements are shown in the circle, and all these elements 1 to 7 are the part of set A, means they are the elements of set A. So all these elements 1, 2, 3, 4, 5, 6, 7, all these elements are shown in the rectangle. And here set B is a subset of set A. So B is in the interior part of this rectangle because B subset A. Now let us see another example on subset. N is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4 dot 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 bracket complete. This is set of natural numbers. W is a set of whole numbers is equal to, in curly bracket, 0, 1, 2, 3 dot 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 bracket complete. And I is a set of integers is equal to, in curly bracket, dot 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 dot 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 bracket complete. So these are the 3 sets, and all these 3 sets are infinite sets. Now here, if we observe the 3 sets very carefully, we can see that every element of set N is also element of W, because 1, 2, 3, 4 dot dot dot, these are the elements of set N, and all these elements are also the elements of W. Look at here, 1, 2, 3, 4 dot dot dot. So all the elements of set N are also the elements of W. So N subset W. Now look at W and I. The elements of W are 0, 1, 2, 3 dot 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 bracket complete, and all these elements are also element of I, because 0, 1, 2, 3, 4 dot dot dot, all these elements are in set I also. So W is a subset of I also. So here N is a subset of W, W is a subset of I, and obviously N is also a subset of I. So now let us see one more example. X is equal to, in curly bracket, X such that X is a square root of 25 bracket complete. Second set is Y is equal to, in curly bracket, Y such that Y belongs to I, comma, -5 is less than or equal to Y is less than or equal to 5 bracket complete. Now both these sets are written in rule method. So we have to write both these sets in listing method. So first set is X. X is equal to, in curly bracket, X is a square root of 25, and we know that square root of 25 is -5 and +5. So these are the elements of set X. Now let us write the Y set in listing method. So Y is belongs to I, and it lies between -5 to 5, and -5 and 5 are also included. So Y is equal to, in curly bracket, Y is greater than -5 and also equal to -5. So -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5. 5 also included, bracket complete. So these are the elements of set Y. This is in listing method. Now observe both the sets X and Y. The elements of X are -5 and 5. They are also included here, -5 and 5. So all the elements of X are also the elements of set Y. So X subset Y here. आपण उपसंच म्हणजे काय नुकतंच पाहिलं आहे. आता उपसंचांचे गुणधर्म पाहूया. पहिला गुणधर्म आहे, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. म्हणजेच हे चिन्हामध्ये आपण असं लिहू शकतो, ए उपसंच ए. हे उपसंचचं चिन्ह आहे, आपण पाहिलेलं आहे. दुसरा गुणधर्म आहे, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त संच या चिन्हाने दर्शवतात
फाय हे चिन्ह आहे, म्हणजेच फाय उपसंच ए. तिसरा गुणधर्म आहे, जर ए बरोबर बी असेल म्हणजे दोन्ही संच समान संच असतील, कारण आपण समान संच म्हणजे काय देखील मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तर ए उपसंच बी असतो आणि बी उपसंच ए असतो. म्हणजे जेव्हा दिलेले दोन्ही संच समान संच असतात तेव्हा ते दोन्ही संच एकमेकांचे उपसंच होतात. मग हे आपण उदाहरणावरून समजावून घेऊया. मग यासाठी हा गुणधर्म समजण्यासाठी आपण उदाहरण घेऊया. ए बरोबर 1, 3, 5 असे 3 घटक असलेला हा संच आहे. बी बरोबर महिरपी कंसात 3, 1, 5 कंस पूर्ण हा दुसरा बी संच दिलेला आहे. दोन्ही संच यादी पद्धतीने दिलेले आहेत. आता दोन्ही संचांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की दोन्ही संचामध्ये नेमके तेच घटक आहेत. जरी क्रम वेगवेगळा असला तरी घटक नेमके तेच आहेत. इथे 1, 3, 5 आहे आणि इथे पण 1, 3, 5 हेच घटक आलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही संच समान संच आहेत. मग आता दोन्ही संच समान संच आहेत म्हणजे जरचं विधान इथे दिसतं आहे. आपल्याला तरचं विधान बघायचं आहे. मग आता ए मधले घटक बी मध्ये आहेत का पाहूया. ए मध्ये घटक आहेत 1, 3, 5 ते बी मध्ये आलेले आहेत 1, 3, 5 म्हणजे ए हा बी चा उपसंच आहे हे आपल्याला सांगता येईल. आता बी मधले घटक ए मध्ये आहेत का, तर ते पण आहेत, कारण बी मध्ये घटक आहेत 3, 1, 5 ते ए मध्ये आलेले आहेत 3, 1, 5 म्हणजे बी चे घटक सुद्धा ए मध्ये आलेले आहेत. म्हणजे बी सुद्धा ए चा उपसंच आहे. हे आपण इथे चिन्हात लिहिलंय बी उपसंच ए. तेव्हा इथे जेव्हा दोन संच समान संच असतात तेव्हा दोन्हीही संच एकमेकांचे उपसंच होतात असा हा गुणधर्म आहे. चौथा गुणधर्म पाहूया. जर ए उपसंच बी असेल म्हणजे ए चे घटक बी मध्ये असतील आणि बी चे घटक ए मध्ये असतील, जसं आता आपण वरच्या उदाहरणात पाहिलं आहे की ए मधले घटक बी मध्ये आहेत आणि बी चे घटक ए मध्ये दिसतात, अशा वेळेला ते दोन्ही संच समान संच असतात. हे वरच्या उदाहरणावरून आपल्याला लगेच लक्षात येतं आहे. तेव्हा दोन्ही संच जेव्हा एकमेकांचे उपसंच असतात तेव्हा ते दोन संच हे समान संचच असतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. त्या उदाहरणामध्ये एक संच दिलेला आहे आणि त्या संचचे कोणते कोणते संच उपसंच होतील ते आपल्याला लिहायचं आहे. मग आपण त्यासाठी हे उदाहरण विचारात घेऊया. जर ए बरोबर महिरपी कंसात 1, 2, 3 कंस पूर्ण असा एक संच आपल्याला दिलेला आहे, तर या संच ए चे सर्व उपसंच आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे या ए चे कोणते कोणते संच उपसंच होऊ शकतील. तर यामध्ये पहिला आहे, आपण गुणधर्म सुरुवातीलाच पाहिला आहे की प्रत्येक वेळेला रिक्त संच जो असतो तो प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणजे इथे ए संच दिलेला आहे म्हणजे फाय हा ए चा उपसंच असणारच आहे, कारण रिक्त संच म्हणजे त्यामध्ये कोणताही घटक नसतो. त्यामुळे फाय हा देखील ए चा उपसंच होईल. पहिलाच गुणधर्म आपण पाहिला होता की प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो, म्हणजे ते ए हा ए चा उपसंच आहेच आहे. तिसरा संच बघूया. यातला एक घटक घेतला फक्त, त्या संचाला नाव दिलं मी पी. पी बरोबर महिरपी कंसात 1. आता पी चे घटक ए मध्ये आहेत, कारण पी मध्ये एक घटक आहे, ए मध्ये सुद्धा हा एक घटक आलेला आहे. म्हणजे पी चे सर्व घटक ए चे सुद्धा घटक आहेत, म्हणजे पी हा ए चा उपसंच आहे. समजा दुसरा संच घेतला आणखीन क्यू बरोबर महिरपी कंसात 2. 2 सुद्धा ए मध्ये आहे, म्हणजे क्यू हा ए चा सुद्धा उपसंच आहे. आर मध्ये 3 हा घटक घेतला तर आर सुद्धा ए चा उपसंच आहे, आपल्या लक्षात येत आहे. समजा एस हा संच घेतला, त्यामध्ये 2 घटक घेतले, यातले 1 आणि 2, 1, 2 हे 2 घटक घेतले, तर एस मधले जे घटक आहेत ते ए मध्ये आहेत, म्हणजे एस हा सुद्धा ए चा उपसंच आहे. टी मध्ये घेतला 1 आणि 3, मग टी मध्ये जे घटक आहेत ते सगळे ए मध्ये दिसतात, म्हणजे टी हा ए चा उपसंच आहे. आणि एम मध्ये घटक घेतले 2, 3, तर एम मध्ये जे घटक आहेत ते सगळे ए मध्ये आहेतच, म्हणजेच एम हा सुद्धा ए चा उपसंच आहे. तेव्हा या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की हे 8 संच जे लिहिलेले आहेत हे 8ही संच या ए चे उपसंच आहेत, हे आपल्याला लक्षात येईल.
we have seen what is meant by subsets. Now let us learn properties of subsets. First property, every set is a subset of itself. Symbolically, we can write A subset A. Second property, empty set is a subset of every set. Symbolically, we can write phi subset A. Phi is a symbol of empty set, we have learned before. Third property, if A is equal to B, it means that A and B both sets are equal sets. Then A subset B and B subset A. To understand this property, let us see one example. If A and B are the two sets given, set A is equal to, in curly bracket, M and P, these are the elements, and the set B have elements N, M, P, bracket complete. So these are the two sets. Now let us observe the two sets. Every element of set A is also the element of set B, because there are elements M and P. M and P are the elements of set A, and these three elements are also the elements of set B. Here also M and P. So both the sets are equal sets. Whenever the sets have same elements, exactly same elements, then both the sets are called as equal sets. We have learned earlier. Now both the sets are equal sets. Now observe that every element of set A is also included in set B, so A subset B, and every element of set B also in set A, so B is also a subset of A here. So we can easily understand this property here with the help of this example. Now last property, if A subset B and B subset A, means both the sets are subset of each other, then we say that both the sets are equal sets, means A is equal to B, and we can easily understand this property with the above example. Here A subset B, all the elements of A are also the elements of B, so A is a subset of B, and B is also subset of A because every element of B is also included in set A, so B subset A. Then both the sets are equal sets, means the elements of both the sets are exactly same, so we can easily understand the same property here. Now let us see one example. If A is equal to, in curly bracket, A, B, C, these are the elements of set A, then we have to write all possible subsets of A. So we have to write the subsets of set A, and we just learn these properties, so we will apply these properties here. Second property is empty set is a subset of every set. So phi is a subset of this set A, so this is the first subset we got here. Now second one is, first property, every set is a subset of itself. So set A is given, so A is a subset of itself, means A is a subset of A. Now third one, P is equal to, if I take element A in this set, so P is equal to A. So every element of P is also included in set A, so P subset A. Now if I take set Q is equal to, in curly bracket, B, so B is also included in set A, so Q subset A. If I take R is equal to C, every element of R is also included in set A, so R subset A. Similarly, if I take S is equal to A and B, these two elements in this set, so every element of S is also included here in set A, so S is also subset of A. Now consider T is equal to set A, C, these are the two elements in this set. Now every element of set T is also included here, A and C is also included in set A, so T is a subset of A. And M is equal to B, C. If I consider these two elements in set M,
So every element of M is also an element of A. So M is also a subset of A. So all these 8 sets are the subsets of the given set A here.